पंतप्रधान महाराष्ट्रात येत आहेत, त्यांनाही मराठीत भाषण करणं सक्तीचं केलं पाहिजे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ही टीका केली. मुंबई सारख्या जागतिक स्तरावर असलेल्या या शहराचं एक वेगळं मूल्यमापन केलं जातं. देशाची आर्थिक राजधानी आहे. अशा मुंबईमध्ये धर्म आणि भाषेच्या आधारावर लोकांमध्ये विभाजन करण्याचं काम करत असेल तर त्याच्यामध्ये मोठं नुकसान हे मुंबईचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं नुकसान त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून ज्याला शिकायचं आहे त्यांनी ती आपली भाषा शिकू शकेल, त्याला काही कुणाला जबरदस्ती करायचं कारण नाही. पण ज्या पद्धतीने हेकेखोरी करून सत्तेचा माज ज्या सरकारला आलेला आहे हा खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की मग आता नरेंद्र मोदी अमित शहा जेव्हा आपल्या महाराष्ट्रात येतात त्यांनी मराठीतच भाषण दिलं पाहिजे, असं काही कंपल्सरी करा ना.